घरी आता असं बोलू नकोस. साहेब माझं डोकं मांडीवर घेऊन रडत बसायचं. त्या दिवशी मला साहेबांबरोबर शेवटच्या गप्पा मारायच्या होत्या. शेवटच्या गप्पा मला साहेबांना सांगायचं होतं, साहेब तुम्ही मला काय दिलं नाही म्हणून माझी कसली बी तक्रार नाही, मला कसलं बी दुःख नाही. उलट तुमच्यासारख्या तुफानाला साथ देण्यासाठी मी कुठेतरी कमी पडली असेल तर मला माफ करा. तुमच्याशी माझं लग्न झालं हीच मोठी माझ्यासाठी गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. अहो साहेब, या बहिष्कृत भारतातल्या बहिष्कृत माणसाचं दुःख तुम्ही तुमच्या काळजावर कोरलं. त्यात माझ्या आजारपणाची भर नको साहेब. आणि कुठल्या नारीला असं सुख मिळत नाही ते सुख तुम्ही मला दिलं. 9 कोटी दलितांची मी माता झाली. सांगा साहेब, असलं सुख कुठल्या नारीला मिळतं? त्या रात्री साहेब माझं डोकं मांडीवर घेऊन रडत बसलं होतं. थोड्या वेळाने साहेबांनी मला औषध दिलं. थोड्या वेळाने काफी पाजली. यशवंता भयभीत नजरेनं कोपऱ्यावर बसून रडत होता. थोड्या वेळाने साहेबांनी भरलेलं ताट माझ्या समोर आणलं, पण मी खाल्लं नाही. कोपऱ्यावरच्या यशवंताला खुणूनच जवळ बोलवलं आणि आम्ही दोघांनी मिळून त्याला पहिला घास भरवला. आम्ही दोघांनी मिळून आमच्या लेकराला भरवलेला तो पहिला घास. त्या रात्री कोण बी जेवलं नाही. माझं जीभ साहेबांना बोलण्यासाठी धडपडत होती. साहेबांचे शब्द हांबरत होत, पण माझ्या डोळ्याला अंधारी आली होती. मला समोरचं काय बी दिसेना. साहेबांचे शब्द हांबरत होत. माझी जीभ साहेबांना बोलण्यासाठी धडपडत होती, पण माझी वाचा गेली. मला बोलता येईना, पण साहेबांचे शब्द हांबरत होत. ते मला म्हणत होत, अगं अख्ख्या वनव्यातही तू मला साथ दिलीस ग. कठोर काळाला बी तुझ्या पदरामध्ये तू सामावून घेतलंस रमा, आणि एकटीच निघालीस प्रवासाला. नाही रमा नाही, मला का सोडून चाललीस? अगं तुझा अनाथपर मी दूर करू शकलो नाही म्हणून, की तुला कुठलं सुख दिलं नाही म्हणून, की या समाजासाठी तुझे पोटचे गोळे मातीत गेले म्हणून. नाही रामू नाही, मला सोडून जाऊ नकोस. अगं प्रकाशाची दार तुझी वाट बघत असताना तू विजण्याची भाषा करतेस. नाही रामू नाही, मला सोडून जाऊ नकोस, मला तुझी गरज आहे. साहेबांच्या डोळ्यातलं पाणी टीप टीप माझ्या तोंडावर पडत होतं. मला आता शेवटच्या आंघोळीची पण गरज नव्हती. मी माझ्या साहेबांच्या डोळ्यातल्या त्या पाण्याने आनंदाने न्हावत होते. युगायुगांचा युगंधर, काळाच्याही पाठीमध्ये लाथ मारणारा असा युगंधर, क्रांतिकारी, प्रज्ञासूर्य, बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी रडताना बघत होते. रडताना मी माझ्या साहेबांना रडताना बघत होते. वाटलं की हाताचा वरती न्यावा आणि साहेबांचं पाणी पुसावं, पर पिकलेल्या पानासारखा माझा हात गळून पडला. आणि आतनं एकच हाक येत होती,